नितेश राणेंबाबतचं ते ट्विट का डिलीट केलं? निलेश राणेंनी सांगितलं कारण. धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलेल्या तक्रारीनंतर समितीच्या कामांवर स्थगिती आणण्यात आली आणि या पार्श्वभूमीवर भाजप मंत्री नितेश राणे यांनी धाराशिव येथील पक्षाच्या मेळाव्यात बोलताना म्हटलं की कोणी कितीही ताकद दाखवली, कोणी कसेही नाचले तरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच राहतील आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील. लक्षात ठेवा, मुख्यमंत्रीपदावर बसलेला नेता भाजपचाच आहे असं वक्तव्य केलं होतं. तर शिवसेनेचे कुडाळचे आमदार आणि नितेश राणे यांचे बंधू निलेश राणे यांनी त्यांना उद्देशून एक सल्ला देणारी पोस्ट केली. नितेश राणे यांनी त्या पोस्टला उत्तरही दिलं. काही वेळाने निलेश राणे यांनी ती पोस्ट हटवली. आता त्यांनी स्वतःच पोस्ट नेमकी का हटवली याबाबत स्पष्टीकरण दिलेलं आहे. नितेश राणे यांच्या वक्तव्यानंतर निलेश राणे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं होतं की नितेशने जपून बोलावं, मी भेटल्यावर बोलेनच, पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे. सभेत बोलणं सोपं आहे, पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमका कोणाचा फायदा करतो याचं भान असलं पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही असंही त्यांनी म्हटलंय. निलेश राणे यांनी ही पोस्ट केल्यानंतर नितेश राणे यांनी त्या पोस्टवर मिश्किल प्रतिक्रिया दिली. निलेशजी, तुम्ही टॅक्स फ्री आहात असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर काही वेळाने निलेश राणे यांच्याकडून पोस्ट डिलीट करण्यात आली. केलं मी, मला असं वाटलं मेसेज गेला आहे आणि उगाच नको होतं मला, मी काढून टाकलं. असे अनेक ट्विट मी अगोदर पवार साहेबांबद्दल केलेले नंतर काढले आहेत, अगोदर इवन उबाटावर केलेले नंतर काढलेले आहेत. आणि आपल्याला महायुतीमध्ये सगळं चांगलं पाहिजे, त्याच्यासाठी एक हक्क आहे माझा, त्या हक्कानुसार मी बोललो. त्याच्यामध्ये काय एवढं काय टोकाचं काय तुम्ही विचार करण्यासारखं काही नाही. सहज होतं आणि ते सहज झालं, त्याच्यामध्ये एवढं काय नाही. साहेब, नितेश साहेबांनी त्याच्यावर एक दिली की निलेश साहेब हे टॅक्स फ्री आहे असं म्हटलं. म्हणून मी बोललो, मी माझा भाऊ आहे, माझा हक्क मी समजतो. त्यांनी मला तेवढे अधिकार दिलेत, त्याबद्दल मी त्याचा आभारी आहे, नेहमीच राहिलो आहे. मी व्यासपीठावरून बोललेलो आहे की मला जेवढा नितेश वडिलांप्रमाणे रिस्पेक्ट देतो त्या अधिकारामुळे मी बोललो. आणि मी इथे होतो म्हणून, नाहीतर जर समोरासमोर असतो तर मी बोललो असतो. आणि हे सगळं चांगलं राहावं. बघा, आज परिस्थिती एवढी चांगली आहे जिल्ह्यामध्ये किंवा इवन राज्यामध्ये, स्पर्धक तसा नाही आहे. आपण ह्या सगळ्या निवडणुका आरामात जिंकू शकतो, पण ते आपल्यामध्ये युनिटी, आपल्यामध्ये एक संगता, एक वाक्यता ही सगळी आपल्यामध्ये पाहिजे. नितेशचंही काही वेगळं म्हणणं नाही आहे, तेच आहे. फक्त कुठे काही गोष्टी वर खाली झाल्या असतील त्या दुरुस्त करूया आणि एक संगतेने आपण ह्याचा मार्ग काढू आणि तो निघणारच आहे. त्याच्यामध्ये काय वेगळं नाही, कारण का निवडणुका जिंकणं महत्त्वाचं. उगाच उभाटाला काही ह्या विषयामध्ये फायदा घेण्यासारखं काही नाही. एका भावाने दुसऱ्या भावाला बोललेला एक विषय होता, त्याच्यामध्ये. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.